डोळे मिटा आणि एका क्षणासाठी त्या प्रलयंकारी क्षणाची धग अनुभवा. तारीख आहे 31 मे 1936. ठिकाण मुंबईतलं नायगाव. हां. रणरणत ऊन असलं तरी वातावरणात एक वेगळीच अंगावर शहारे आणणारी ऊर्जा आहे. समोर नजर जाईल तिथपर्यंत शोषितांचा, वंचितांचा एक अथांग जनसागर उसळलाय. हो. एक अभूतपूर्व असा तो क्षण होता. अगदी. पिढ्यानपिढ्या ज्यांच्या नशिबी फक्त अपमान, अंधार आणि जनावरापेक्षाही हीन वागणूक आलीये, ते लाखो डोळे मंचावर एका आशेच्या किरणाकडे पाहत आहेत. आणि मंचावर उभे आहेत विद्रोहाचे महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नक्कीच. अचानक एक आवाज घुमतो. एक अशी गर्जना जी हजारो वर्षांच्या सनातनी व्यवस्थेच्या छाताडावर प्रहार करते. ते ऐतिहासिक वाक्य होतं, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. बापरे. हे वाक्य म्हणजे एका मोठ्या सामाजिक भूकंपाची सुरुवात होती. खरंय. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण ज्या दस्तावेजाचं वाचन करणार आहोत तो इतिहासामध्ये भीमटोला या नावाने अजरामर झालेला आहे. हा भीमटोला म्हणजे केवळ एक भाषण नव्हे, तर तो प्रस्थापित मानसिकतेवर आणि गुलामगिरीच्या तर्कावर केलेला तो एक घणाघाती बौद्धिक प्रहार होता. बरोबर. या दस्तावेजातून त्यांनी केवळ सुधारणेची भीक मागितली नाही, तर संपूर्ण मुक्तीचा एल्गार पुकारला. तर या ऐतिहासिक वास्तवाच्या मुळाशी आज आपण जाणार आहोत. आणि या दस्तावेजाच्या मुळाशी जाणं म्हणजे एका अभूतपूर्व वैचारिक क्रांतीचा अभ्यास करणं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. हा भीमटोला एवढा स्फोटक का होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील जे प्रस्थापित युक्तिवाद होते ना, त्यांची चिरफाड करावी लागेल. म्हणजे त्यावेळी समाजात काय चर्चा सुरू होती? त्या काळात सनातनी वर्गाकडून आणि काही तथाकथित हितचिंतकांकडूनही एक युक्तिवाद वारंवार केला जायचा. तो म्हणजे धर्म म्हणजे काय रोज बदलण्याचा कोट आहे का? आमचे पूर्वज या धर्मात पिढ्यानपिढ्या राहिले ते काय मूर्ख होते का? अच्छा, म्हणजे परंपरेचा दाखला दिला जायचा. हो ना. वरवर पाहता हा प्रश्न भावनिक वाटतो. त्यात परंपरेचा अभिमान दडलेला दिसतो. पण या भाषणात या प्रश्नाची जी चिरफाड केली आहे ना, ती माणसाला अंतर्मुख करणारी आहे. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी या भावनिक प्रश्नाला थेट भिडण्याचं काम केलं. अगदी थेट. बाबासाहेबांनी अत्यंत विदारक ऐतिहासिक सत्य मंचावरून मांडले. त्यांनी स्पष्ट केले की शोषितांचे पूर्वज या धर्मात राहिले हे खरे आहे, पण ते स्वखुशीने, प्रेमाने किंवा स्वसंतोषाने राहिले नाहीत. मग ते का राहिले? ती त्यांची असहाय्यता होती. ती एक लादलेली, जबरदस्तीची गुलामगिरी होती. आणि श्रोत्यो, ही असहाय्यता कशी निर्माण केली गेली याचं जे मेकॅनिझम या दस्तावेजात उलगडले ना, ते खरोखर चक्रावून टाकणार आहे. हो, ते खूपच पद्धतशीर होतं. पूर्वजांना केवळ एका जागी बांधून ठेवलं नाही, तर त्यांचे पंख पद्धतशीरपणे छाटले गेले. या दस्तावेजात स्पष्ट नोंद आहे की कशी एक अभेद्य तटबंदी असलेली व्यवस्था निर्माण केली गेली, ज्यात ब्राह्मणांनी विद्या आणि ज्ञानावर मक्तेदारी मिळवली, क्षत्रियांनी शस्त्रांवर अधिकार सांगितला आणि वैश्यांनी धनावर नियंत्रण ठेवलं. या सुनियोजित विभागणीमुळे तळागाळातील माणसाला जाणीवपूर्वक निशस्त्र, अज्ञानी आणि दरिद्री ठेवलं गेलं. खरे. आणि जेव्हा तुमच्याकडे विचार करण्यासाठी ज्ञान नाही, प्रतिकार करण्यासाठी शस्त्र नाही आणि जगण्यासाठी धन नाही. अगदी बरोबर. त्याला तुम्ही बंड कसं करणार? हा एक हजारो वर्षांचा कट होता, परंपरा नव्हती. बापरे, ही भयानक परिस्थिती आहे. म्हणजे ही शारीरिक आणि मानसिक गुलामगिरी इतकी खोलवर रुजवली होती. हो. आणि या मानसिक गुलामगिरीची व्याप्ती समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा एखादा समाज पिढ्यानपिढ्या अशा अंधारात ढकलला जातो, तेव्हा तो समाज स्वतःच्या बेड्यांनाच आपले दागिने मानू लागतो. हे खूपच विदारक आहे. म्हणूनच वडिलांचा धर्म या संकल्पनेवर बाबासाहेबांनी थेट प्रहार केला. त्यांनी विचारलं की माणूस आणि पशु यांच्यात नेमका फरक काय? काय फरक सांगितला त्यांनी? पशु स्वतःची प्रगती करू शकत नाही. तो ज्या स्थितीत जन्मतो त्याच स्थितीत मरतो. पण माणसाला प्रगती करण्याचा, स्वतःचं स्थित्यंतर घडवून आणण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे. बरोबर आहे. ज्या परिस्थितीत आपण जन्मलो त्याच नरकात आजन्म खितपत पडावे हे पशुला शोभेल, प्रगतीची आस असणाऱ्या माणसाला नाही. क्या बात आहे. स्वतःचे पाय वडिलांचा धर्म नावाच्या साखळदंडाने बांधून घेणे हे प्रगतीच्या आणि मानवी अस्तित्वाच्याच मुळावर घाव घालणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. मला इथे एक उदाहरण आठवतंय. म्हणजे ही परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण एक रूपक वापरूया. सांगा ना.
हे अगदी असं आहे की एखाद्या माणसाला एका जळत्या घरात डांबून ठेवलंय. पिढ्यानपिढ्या तो परिवार त्या धुरामध्ये गुदमरतोय, आगीच्या चटक्यांनी होरपळतोय. घराचे दरवाजे बाहेरून बंद आहेत आणि जेव्हा तो माणूस स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्या जळत्या घरातून बाहेर पडण्याचा, भिंत तोडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला बाहेरून लोक सांगतात की अरे वेड्या, हे घर तुझ्या आजोबांनी बांधलंय. म्हणजे परंपरेच्या नावाखाली? हो, ही तुझी परंपरा आहे, हा तुझा वारसा आहे, तू इथून बाहेर पडू नकोस. परंपरा आणि लादलेली गुलामगिरी यातील ही सीमारेषा ओळखणं इथे गरजेचं आहे. जळत्या घरातून बाहेर पडणं हा विद्रोह नसून ती जगण्याची प्राथमिक गरज असते. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. आणि या जळत्या घराचा रूपकाचा पुढचा भाग अधिक गंभीर आहे बरं का? तो कसा? कारण या दस्तावेजात इतिहासाचा एक असा दाखला दिला आहे जो सनातनी व्यवस्थेचा खोटेपणा उघडा पडतो. अच्छा. बाबासाहेबांनी याच भाषणात आठवण करून दिली की धर्मांतर ही गोष्ट या भूमीसाठी अजिबात नवीन नाही. म्हणजे आधीही धर्मांतरं झाली होती? हो, तर वैदिक धर्मात जेव्हा गोमांस भक्षण, मद्यपान आणि स्वैराचाराने परिसीमा गाठली होती, तेव्हा पूर्वीच्या लोकांनी तो वैदिक धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता. अरे वा, हा तर ऐतिहासिक पुरावाच आहे. नक्कीच. जर इतिहास काळात प्रगतीसाठी आणि शुद्धतेसाठी धर्मांतर झाले असेल, तर आज स्वतःचे माणूसपण सिद्ध करण्यासाठी धर्मांतराला विरोध का, हा प्रश्न या दस्तावेजातून उभा राहतो. हा प्रश्न खरोखरच निरुत्तर करणारा आहे. आणि या ऐतिहासिक आरशातून आपण आता पुढच्या एका अत्यंत स्फोटक मुद्द्याकडे वळणार आहोत. जर माणसाला प्रगतीसाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी बदल हवाच होता, तर त्या काळात अनेक हिंदू सुधारक होते जे अस्पृश्यता नष्ट करण्याचं आश्वासन देत होते. बरोबर, बरेच लोक होते तसे. मलमपट्टी लावण्याची भाषा करत होते. मग या सुधारकांवर विसंबून का राहू नये? स्वतः धर्म बदलण्याऐवजी याच व्यवस्थेत राहून सुधारकांची मदत घेत सुधारणा का करू नये? हा प्रश्न अनेकांच्या मनात त्या काळात होताच ना. हो, हा एक खूपच नैसर्गिक प्रश्न होता. पण या प्रश्नाचं जे उत्तर या भाषणात आहे ना, ते निष्क्रिय सुधारणावाद आणि प्रत्यक्ष मुक्ती यातील फरक अत्यंत कठोरपणे स्पष्ट करतं. निष्क्रिय सुधारणावाद म्हणजे नेमकं काय? तेच सांगते. या सुधारकांचा बुरखा फाडण्यासाठी बाबासाहेबांनी अमेरिकेतील निग्रो लोकांच्या मुक्तीच्या लढ्याचं अत्यंत सविस्तर उदाहरण दिलं आहे. अच्छा. अमेरिकेत जेव्हा निग्रो गुलामांच्या मुक्तीचा प्रश्न उभा राहिला, तेव्हा गोऱ्या सुधारकांनी केवळ भाषणे दिली नाहीत. मग त्यांनी काय केलं? त्यांनी स्वतःच्याच रक्ता-मांसाच्या गोऱ्या बांधवांशी युद्ध केलं. त्यांनी प्राणांची आहुती दिली. स्वतःच्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उपसलं. बापरे, म्हणजे प्रत्यक्ष कृती केली. हो, तो खरा लढा होता. त्या लढ्यात रक्त सांडलं गेलं. पण या दस्तावेजात विचारलेला प्रश्न हा आहे की आपले भारतीय सुधारक नेमके काय करत होते? हा खूपच जळजळीत प्रश्न आहे. आणि या दस्तावेजात महात्मा गांधी आणि इतर भारतीय सुधारकांचा जो संदर्भ येतो, तो डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे श्रोते हो. नक्कीच. भारतीय सुधारक इंग्रजांशी लढतील, त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह करतील, पण ज्या सनातनी हिंदूंनी आपल्याच बांधवांवर हजारो वर्ष अस्पृश्यतेचा कलंक लादला, त्यांच्याविरोधात हे सुधारक कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. खरंय, ते मवाळ भूमिका घेत होते. ते सनातन्यांचे मन दुखावायला तयार नाहीत. त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह किंवा कडक कायदा करणार नाहीत. म्हणजेच ज्या व्यवस्थेकडून न्याय मागायचा आहे, त्याच व्यवस्थेतील लोकांची मनं जपण्याची ही धडपड चालली होती. अगदी बरोबर. याच दुटप्पीपणावर बाबासाहेबांनी कहा राजा भोज आणि कहा पोतराजा हा जळजळीत वाक्प्रचार वापरला आहे. कमाल आहे. थेट प्रहार. हो ना. अमेरिकेतील सुधारक स्वतःचे प्राण पणाला लावत होते आणि भारतीय सुधारक दुसऱ्याचे डोके तळाहातावर घेऊन लढण्याची भाषा करत होते. त्यांची वृत्ती अशी होती की शेवटचा अस्पृश्य मरेपर्यंत आम्ही लढू. म्हणजे जोपर्यंत आमचा जीव जात नाहीये तोपर्यंत आम्ही लढत राहू. अगदी तेच. याचा अर्थ काय? जोपर्यंत वंचितांचे बळी जात आहेत तोपर्यंत आम्ही लांबून भाषणे देऊ, पण आम्ही स्वतःला कोणतीही झळ पोचू देणार नाही. भयंकर. ज्या व्यवस्थेचा मूळ पायाच विषमतेवर आणि धार्मिक ग्रंथांच्या अधिष्ठानावर उभा आहे, तिथे केवळ हृदयपरिवर्तन होईल ह्या भावड्या आशेवर समाज सोडणे हे आत्मघातकी ठरलं असतं. याला आपण वैद्यकीय भाषेत समजून घेतलं तर ही परिस्थिती एका गंभीर आजारासारखी आहे. म्हणजे जेव्हा रुग्णाच्या शरीरात कर्करोग पसरतो, कॅन्सर होतो, तेव्हा त्याला एका मोठ्या शस्त्रक्रियेची आणि तो भाग कापून काढण्याची गरज असते. अगदी बरोबर. पण हे सुधारक त्या कर्करोगावर केवळ वरवरची मलमपट्टी लावण्याचं काम करत होते. आणि ती मलमपट्टी सुद्धा सनातन्यांच्या अटींवर. हो, मुळातून रोग काढायची त्यांची तयारी नव्हती.
अशा निष्क्रिय सुधारकांच्या भरोशावर स्वतःचं भविष्य सोपवणं म्हणजे मुक्तीचा मार्ग कायमचा बंद करणं होते. त्यांना केवळ सहानुभूती नको होती, त्यांना समानता आणि अधिकार हवे होते. बरोबर. आणि इथूनच हा दस्तावेज एका अत्यंत व्यावहारिक आणि आजही लागू पडणाऱ्या समाजशास्त्रीय सिद्धांताकडे वळतो. कोणता सिद्धांत? तो सिद्धांत म्हणजे अर्थकारण विरुद्ध आत्मसन्मान. आजही अनेक लोक असा सल्ला देतात की आधी पैसे कमवा, व्यापार करा, चांगलं शिक्षण घ्या, मग समाज आपोआप तुम्हाला मान देईल. हो, हे तर आजही आपण खूपदा ऐकतो. पण धर्माने काय होतं असा प्रश्न विचारला जातो. पण हा आधी पैसा मग धर्म हा युक्तिवाद किती पोकळ आहे हे या भाषणाने सिद्ध केलं. ते कसं? दस्तावेजातील तथ्यानुसार अस्पृश्यता हा केवळ एक विचार नाही, तो एक असा शाप आहे जो जगण्याच्या प्रत्येक व्यवहारात एक भक्कम भिंत बनून उभा आहे. आणि या भिंतीचं स्वरूप कसं आहे? तुम्ही कितीही उच्च शिक्षण घेतलं तरी तुमची ओळख जर अस्पृश्य म्हणून असेल तर तुम्हाला कोणी नोकरी देणार नाही. तुम्ही एखादं दुकान टाकलं, व्यापार सुरू केला तरी प्रस्थापित समाजातील लोक तुमच्याकडून माल घेणार नाहीत. तुम्ही पैसे साठवून जमीन विकत घ्यायला गेलात तर केवळ जातीमुळे तुम्हाला कोणी जमीन विकणार नाही. हे वास्तव होतं त्या काळातलं. म्हणजे तुमची गुणवत्ता, तुमचे कष्ट आणि तुमचा पैसा या सर्व गोष्टी एका अदृश्य पण अक्राळ विक्राळ जातीव्यवस्थेसमोर शून्य ठरतात. जोपर्यंत हा कलंक पुसला जात नाही तोपर्यंत तुमची भौतिक प्रगती अशक्य आहे. हो, आणि समाजशास्त्रात यालाच आपण सामाजिक भांडवल म्हणजे सोशल कॅपिटल म्हणतो. अच्छा, सोशल कॅपिटल. सामाजिक भांडवल हे कोणत्याही समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचा पाया असते. जेव्हा समाज तुम्हाला एक माणूस म्हणून स्वीकारतो तेव्हाच तुम्ही बाजारात, नोकरीत आणि व्यवहारात उभे राहू शकता. बरोबर आहे. जर तुमची सामाजिक ओळखच कलंकित असेल तर तुम्ही कमावलेल्या पैशांना समाजात कवडीचीही किंमत उरत नाही. खरं आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी अत्यंत स्पष्टपणे ठणकावून सांगितलं की आधी धर्मांतर मगच खरी उन्नती. कारण जोपर्यंत तुम्ही त्या सामाजिक उतरंगीच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आर्थिक प्रगतीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणारच नाहीत. हे समजण्यासाठी आपण एक जिवंत उदाहरण घेऊया श्रोतेहो. समजा एखाद्या व्यक्तीला खूप महागडी, वेगवान आणि आलिशान गाडी म्हणजे एक स्पोर्ट्स कार भेट दिली. ती गाडी म्हणजे त्या व्यक्तीचं शिक्षण आणि पैसा. पण त्या व्यक्तीला ज्या रस्त्यावर ती गाडी चालवायची आहे तो रस्ताच व्यवस्थेने त्याच्यासाठी कायमचा बंद करून टाकला आहे. रस्त्यावर सर्वत्र काटे आणि मोठे दगड पसरून ठेवले आहेत. मग त्या गाडीचा उपयोग काय? तेच ना. त्या गाडीचा, त्या शिक्षणाचा आणि पैशाचा उपयोग काय? ती गाडी तिथेच गंजून जाईल. धर्मांतर करणं म्हणजे तो बंद रस्ता आपल्यासाठी खुला करणं, जेणेकरून शिक्षणाची आणि पैशाची गाडी वेगानं पुढे जाऊ शकेल. खूपच चपखल उदाहरण आहे हे. आणि या सर्व सामाजिक आणि आर्थिक युक्तिवादानंतर या दस्तावेजाचा सर्वांत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा भाग येतो. कोणता भाग? तो म्हणजे सामान्य माणसाच्या मनातील भीती. कोणताही मोठा निर्णय घेताना समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना असणं नैसर्गिक आहे. हो, भीती तर वाटणारच. त्या काळात तळागाळातील लोकांच्या मनात एक मोठी धाकधूक होती की जर आपण धर्म बदलला तर आपल्या जमिनी, आपली वतने आणि आपले कायदेशीर हक्क हिरावले जातील का? हा तर खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. अगदी. आणि इथे आपल्याला एका समाजसुधारकासोबतच एका अत्यंत कुशाग्र आणि दूरदृष्टी असलेल्या कायदेपंडिताचे दर्शन घडते. त्यांनी लोकांची भीती नुसत्या भावनिक शब्दांनी दूर केली नाही तर कायद्याच्या कसोटीवरती कायमची संपवली. या ऐतिहासिक वास्तवाचं विश्लेषण वाचतो तेव्हा लक्षात येतं की बाबासाहेबांचा कायद्याचा अभ्यास किती प्रगल्भ होता. नक्कीच. त्यांनी लोकांना तत्कालीन कायद्यांचे, जसे की 1850चा कायदा, ज्याने धर्मांतरणानंतरही मालमत्तेचे हक्क अबाधित ठेवले, त्याचे दाखले दिले. या दस्तावेजात नगर जिल्ह्यातील ख्रिस्ती झालेल्या महारांचं थेट उदाहरण दिलं आहे. हो, हे खूप महत्त्वाचं उदाहरण होतं. त्यांनी धर्म बदलला तरी त्यांची वतने आणि जमिनी शाबूत राहिल्या, हे त्यांनी पुराव्यानिशी मंचावरून सिद्ध केलं. पुढे जाऊन 1950च्या संविधानाने हाच मालमत्तेचा अधिकार अधिक भक्कम केला, हे आज आपण पाहू शकतो. हो, आणि मालमत्तेच्या अधिकारासोबतच त्यांनी राजकीय हक्कांचे जे गणित मांडले ते त्यांच्या राजकीय रणनीतीचा सर्वोच्च बिंदू आहे असं मला वाटतं. राजकीय हक्क ते कसे काय? राजकीय हक्क हे तुमच्या लोकसंख्येवर आधारित असतात. तुम्ही जिथे जाल तिथे तुमचे हक्क तुमच्यासोबत येतील. तुम्ही मुस्लिम झालात तर मुस्लिम लोकसंख्येच्या हिशोबाने, आणि शीख झालात तर शीख लोकसंख्येच्या हिशोबाने तुम्हाला राजकीय प्रतिनिधित्व मिळेल. हे तर सोपं गणित आहे. पण यापुढचा त्यांचा जो युक्तिवाद आहे ना, तो प्रस्थापित व्यवस्थेची झोप उडवणारा होता.
त्यांनी समाजाला जाणीव करून दिली की खरा धोका धर्म बदलण्यात नाही तर हिंदू धर्मात राहण्यातच आहे. बापरे, तू धोका कसा हे समजून घेणं अत्यंत थरारक आहे श्रोते हो. हो, समजा उद्या या प्रस्थापित सरकारने आणि सनातनी व्यवस्थेने एक साधा कायदा काढला आणि जाहीर केलं की आम्ही आजपासून कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली आहे. कागदावर अस्पृश्यता संपेल, पण वास्तवात लोकांची मानसिकता एका रात्रीत बदलणार आहे का? अजिबात नाही. मंदिरे, विहिरी आणि घरे त्यांच्यासाठी खुली होणार आहेत का? नाही. पण या एका कागदी कायद्यामुळे शोषितांना मिळणारे सर्व विशेष हक्क आणि सवलती त्वरित रद्द केल्या जातील, कारण कागदावर ते आता समान झाले आहेत. बरोबर. अशा स्थितीत विशेष हक्कही जातील आणि सामाजिक छळही सुरूच राहील. तुमचे अस्तित्वच धोक्यात येईल. आणि हाच तो खरा भीमटोला. ही एक अभेद्य कायदेशीर आणि राजकीय ढाल होती जी त्यांनी आपल्या लोकांसाठी तयार केली होती. क्या बात आहे. शत्रूची पुढची चाल ओळखून त्याला आधीच शह देण्याचे हे तंत्र होतं. आपण पाहतोय की हे भाषण म्हणजे नुसती शब्दांची आतषबाजी नव्हती, तर हा एका महामानवाने रचलेला मुक्तीचा, संरक्षणाचा आणि प्रगतीचा एक अचूक नकाशा होता. नक्कीच. या सखोल विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आपण येतो, जिथे या सर्व कायदेशीर, सामाजिक आणि आर्थिक युक्तिवादांची सांगड एका सर्वोच्च मानवी मूल्याशी घातली जाते. आणि हा अंतिम टप्पा म्हणजे तत्वज्ञानाचा कळस आहे. दस्तावेजाच्या शेवटी एका वैश्विक सत्याची घोषणा होते, धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. अगदी खरंय. ज्या धर्मात माणसाचं मूल्य ठरत नाही तो धर्म नसतो. जो धर्म माणसाला मंदिरात जाऊ देत नाही, जो धर्म तहानलेल्या माणसाला साधं पाणी पिऊ देत नाही, ज्ञानाचे दरवाजे बंद करतो. आणि सर्वात भयानक म्हणजे जो धर्म मुक्या जनावराच्या, पशूच्या स्पर्शाला पवित्र मानतो, पण एका जिवंत माणसाच्या स्पर्शाला विटाळ मानतो, तो धर्मच असू शकत नाही. तो एक रोग आहे. ते मानवी जीवनाचे एक भीषण विडंबन आहे. म्हणूनच त्यांनी समाजाला अत्यंत स्पष्ट शब्दांत बजावले की हे धर्मांतर कोणत्याही भौतिक किंवा आर्थिक लाभासाठी नाही आहे. मग कशासाठी? हे धर्मांतर आध्यात्मिक उन्नती आणि स्वाभिमानासाठी आहे. यात कुणाविषयी द्वेष नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा शोध आहे. आणि या संपूर्ण वैचारिक क्रांतीचा शेवट त्यांनी भगवान बुद्धांच्या एका अजरामर संदेशाने केला. अत्त दीपो भव. स्वतःचा प्रकाश स्वतः वहा. अत्त दीपो भव. कोणत्याही व्यवस्थेचे, कोणत्याही नेत्याचे किंवा कोणत्याही परंपरेचे अंध गुलाम बनून राहू नका. स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासा आणि मगच निर्णय घ्या. कारण स्वातंत्र्य हे कोणी तुम्हाला चांदीच्या ताटात सजवून देत नसतं. ते झगडून संघर्ष करून मिळवावं लागतं. 31 मे 1936चा तो दिवस, ते नायगावचं मैदान आणि तो भीमटोला. आज जवळपास 9 दशकानंतरही या दस्तावेजातील एक एक शब्द जिवंत आहे. याने केवळ एका पिढीच्या नाही तर येणाऱ्या हजारो पिढ्यांच्या पायातील साखळदंड तोडले. अगदी बरोबर. पण आजच्या या आधुनिक जगात आपण स्वतःला एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न विचारणे गरजेचे आहे श्रोतेहो. बाबासाहेबांनी त्या काळातील दृश्यमान बेड्या तोडल्या, पण आज परंपरा, सुरक्षितता किंवा समाज काय म्हणेल या नावाखाली आपण अशा कोणत्या अदृश्य साखळदंडांनी स्वतःला बांधून घेतले आहे? खूपच महत्वाचा विचार आहे. असे कोणते जुनाट विचार आहेत जे आज आपल्याला आपला स्वतःचा प्रकाश अत्तदीपो भव होण्यापासून रोखत आहेत? त्या जळत्या घरातून बाहेर पडायची वेळ आता आपली तर नाही ना? हा प्रश्न इथेच सोडून जातो. विचार करत रहा.